विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत इयत्ता 5वीचं गणित. मी सर्वांना ई स्कूल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपण बघत आहोत पाठ दुसरा संख्याज्ञान, त्यातलं दुसरं गणित. देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. देवनागरी संख्या चिन्ह दिलेले इथे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिलेले आहे आणि या संख्येचं अक्षरी लेखन इथे दिलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिले देवनागरी संख्या चिन्ह इथे तुम्हाला हे सोडवून दाखवलेलं आहे. दुसऱ्या यात आपण बघतो आहोत देवनागरी संख्या चिन्ह, याचं मला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं आहे. तर मी कसं लिहिणार? 32,756. तर मी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसं लिहितो बघा. 32,756 आणि या संख्येचं अक्षरी लेखन करताना मी कसं करतो बघा. 32,000 756. ठीक आहे. नंतर इथे दिलेले आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिलेले आहे 67,859. मी सर्वप्रथम देवनागरी संख्या चिन्हात लिहितो आहे त्याला 67,000. आपण मराठीत कसं लिहितो? 67,859 हे असं लिहिलं. आणि इथे लेखनात अक्षरी लेखन कसं करणार आहोत आपण त्याचं? तर इथे लिहिणार आहे मी 67,859. आता इथे दिलेलं आहे आपल्याला देवनागरी संख्या चिन्हात 1034. मी कसं लिहितो आहे? 1034. इथे संख्येचे अक्षरी लेखन आपण कसं लिहिणार आहोत? 1034. इथे आता अक्षरी दिलेलं आहे 27,895. सर्वात प्रथम मी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 27,895 कसे लिहायचे? तर 27,895 आणि तेच आपल्याला देवनागरी संख्या चिन्हात कसे लिहितो बघा. मी 27,000 इथे 800 आणि इथे 95. ठीक. आपण आता यातली तिसरं आपण उदाहरण बघतो आहोत. प्लॅस्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती अक्षरी लिहा. आपल्याला इथे 4 तालुकांची नावं दिलेले आहे. कोपरगाव 12,740, शेवगाव 28,095, कर्जत 31,608 आणि संगमनेर 10,972. आता मी लिहितो आहे. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या आपल्याला वाचायची आहे. आपण ती वाचलेली आहे आणि ती अक्षरी आपण कसं लिहिणार आहोत आता? 12,740. इथे मी लिहितो 12,740. ठीक आहे. शेवगावची किती आहे? 28,095. आपण कसं लिहिणार? 28,095.
कर्जाचं किती आहे? 31,608. मी लिहितो इथे 31,608. इथे संगमनेरची दिलेली आहे 10,972. मी इथे लिहितो 10,972. ठीक आहे. नंतर आपल्याला आता चौथं उदाहरण बघायचं यातलंच. हे बघताना उदाहरण मी वाचतो. इथे उदाहरण पहिलं दिलेलं आहे 1,000 रुपयाच्या 20 नोटा, 100 रुपयाच्या 5 नोटा आणि 10 रुपयाच्या 14 नोटा. दुसरं उदाहरण दिलेलं आहे 1,000 रुपयाच्या 15 नोटा, 100 रुपयाच्या 12 नोटा, 10 रुपयाच्या 8 नोटा व 1 रुपयाची 5 नाणी. असे एकूण किती रुपये होतील ते आपल्याला लिहायचं आहे. तर सर्वात पहिलं एक्झाम्पल मी घेतोय, पहिलं उदाहरण घेतोय. पहिल्या उदाहरणात काय दिलेलं आहे याचं उत्तर मी इथे लिहितोय. बघा 1,000 रुपयाच्या 20 नोटा. 20 नोटा 1,000 रुपयाच्या. हे कसं लिहिणार आपण? तर हे लिहिताना तुम्हाला 20 गुणिला 1,000 याचे रुपये किती होतील? तर आपण हे बरोबर लिहिणार आहोत. इथे रुपयाचं हे साईन चिन्ह असं लिहितात रुपयाचं. 20 गुणिला 1,000 किती होतात? तर आपण लिहितो इथे 20,000. हे 20,000 रुपये होते. दुसरं आहे 1,000 रुपयाच्या 20 नोटा झाल्या, 100 रुपयाच्या 5 नोटा. आता मी लिहिणार 5 नोटा 100 रुपयाच्या. मग मी काय करणार आहे? गुणाकार 5 गुणिला 100. 5 गुणिला 100 किती रुपये होतात? तर 5 गुणिला 100 आपले किती होतील? 500 रुपये होतील. इथे मी 500 रुपये लिहिलं. हे लिहिताना तुम्हाला एकम, दहम, शतम, सहस्र, दशसहस्र अशा पद्धतीने तुम्हाला या अंकांची ठेवण करावं लागेल. नंतर आपण करणार आहोत 10 रुपयाच्या 14 नोटा. 14 नोटा या 10 रुपयाच्या आहे. मग मी काय करणार? 14 गुणिला 10 हे होतात 140 रुपये. 14 आहे 140. आता एकूण आपल्याला विचारलं आहे एकूण किती रुपये होतील ते लिहायचं आहे आपल्याला. मग मी एकूण किती होणार ते त्याची बेरीज करणार आहे. इथे खाली मी बेरीज करणार. तर एकूण रुपये किती होतील? तर आपण याची बेरीज करणार आहोत. हे तर हे 20,640 हे पहिल्याचं उत्तर आलेलं आहे. आपण आता दुसरं उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर आपण इथे बघूया. यात 1,000 रुपयाच्या 15 नोटा आहे. मी काय लिहितो आता इथे? 15 नोटा 1,000 रुपयाच्या. आपण कसं लिहिणार? 15 गुणिला 1,000.
बरोबर किती रुपये होतील? तर ते होतात 15,000 रुपये. नंतर आपण बघणार आहोत 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? तर 12 नोटा. 12 नोटा 100 रुपयाच्या. आपण हे कसं लिहिणार? 12 गुणिला 100. हे जेव्हा तुम्ही असं लिहिसाल व्यवस्थित, तेव्हा तुम्हाला हे गणित अजून सोपं जाईल. 100 गुणिला 12 आपण कसं लिहितो? 1200 रुपये. एकम दहम शतम सहस्र दशसहस्र या आणि तुमच्या अंकाची ठेवण करायची आहे. नंतर आपण लिहिणार आहोत 10 रुपयाच्या 8 नोटा. 8 नोटा 10 रुपयाच्या, म्हणजे 10 रुपयाच्या किती नोटा आहे? 8. मग 8 गुणिला 10 किती रुपये होतील? 80 रुपये होतील. 10 नाठी 80. आणि शेवटचं काय आहे? 1 रुपयाच्या 5 नाणे आहेत. 1 रुपयाचे किती नाणे? 1 रुपयाचे किंवा 5 नाणे. मग आपण कसं करणार आहोत? 5 गुणिला 1 किती रुपये होतील? 5 रुपये होतील. आता यांची बेरीज करताना तुम्हाला एकूण किती रुपये होतील ते विचारलेलं आहे. एकूण रुपये बरोबर 5शी 5, 8शी 8, 2शी 2, 5 आणि 1 6 आणि 1 म्हणजे आपले किती होतात ते? 16,285. हे तुमचं उत्तर येईल. तर आपण हे गणित बघितलं. आमचं जर चॅनल तुम्हाला आवडलं असेल ई स्कूल, तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.